नमस्कार, मी राधिका कुलकर्णी. जनवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही ठळक घडामोडी. विठुनामाचा जप करत दाखल झालेल्या लाखो वैष्णवांच्या महामेळाने पुण्यनगरीचा निरोप घेत पंढरीच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. पालखी विठोबा मंदिरातून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर वानवडी येथील शिंदेछत्री येथे आरती करण्यात आली. सकाळचा विसावा हडपसर येथे तर दुपारी नैवेद्य उरुळी कंचन वडकीनाला येथे झाला आणि झेंडेवाडी येथे विसावा घेतला. त्यानंतर दिवेघाट मार्गे पालखी सायंकाळपर्यंत सासवड मुक्कामी पोहोचली. माऊलींच्या पालखी मार्गात दिवेघाट हा सर्वात महत्त्वाचा आणि अवघड टप्पा मानला जातो. येथून जात असताना वारकऱ्यांचा उत्साह गगनाला भिडत असतो. संत तुकाराम महाराजांची पालखी निवडुंगा विठोबा मंदिरातून हडपसरपर्यंत गेली. तेथून पुढे लोणी काळभोरला पालखी मुक्कामी असणार आहे. विठ्ठल 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 माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी, आहे भीवरेच्या तीरी. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. बाप आणि आई, बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी, आहे भीवरेच्या तीरी. माझे माहेर पंढरी. पुंडलिकला हे बंधू, पुंडलिकला हे बंधू, त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी, आहे भीवरेच्या तीरी. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा करीत असे पापभंगा. माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा करीत असे
पापभंगा करीतसे पापभंगा करीतसे पापभंगा माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भीवरे चातीरी आहे भीवरे चातीरी माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भीवरे चातीरी माझे माहेर पंढरी एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण ओ एका जनार्दनी शरण 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 कधी माहेरची आठवण कधी माहेरची आठवण कधी माहेरची आठवण कधी माहेरची आठवण माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी माझे माहेर माझे माहेर माझे माहेर माझे माहेर पंढरी आहे भीवरे चातीरी आहे भीवरे चातीरी माझे माहेर पंढरी आपलं स्वप्न आपलं मन आपलं स्वतःचं घर हेच खरं धन समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373 समृद्ध जीवन नांदी सौभाग्याची सुरुवात प्रगतीची. शहरात 15 ऑगस्ट पर्यंत CCTV कॅमेरे बसवले जातील असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं. महापालिकेच्या वतीने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांना मरणोत्तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार देण्यात आला. डॉक्टर दाभोलकर यांच्या कन्या मुक्ता दाभोलकर यांनी पुरस्काराचा स्वीकार केला.
यावेळी महापौर चंचला कोदरे, खासदार रामदास आठवले, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव, आयुक्त विकास देशमुख, स्थायी समितीचे अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजी, साहित्यिक रामनाथ चव्हाण, सभागृह नेते सुभाष जगताप, म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे उपस्थित होते. शहरात सीसीटीव्ही कॅमेरे असते तर दाभोलकरांचे खुनी कोण आहेत हे समजले असते. दाभोलकरांची हत्या होऊन 10 महिने उलटले तरी अद्याप पालिकेने शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले नाहीत. सीसीटीव्हीसाठी पुरस्काराची रक्कम परत करावी असे वाटते. मात्र दाभोलकरांनी आमच्यावर तसे संस्कार केले नाहीत. त्यामुळे पालिकेने दिलेला पुरस्कार कुटुंबीय आणि पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने मी स्वीकारत असल्याचं सांगून मुक्ता दाभोलकर म्हणाल्या, आंबेडकरांचे नाव घेतल्याशिवाय पुढे पाऊल टाकता येत नसल्याने आंबेडकरांचे नाव घेतले जात आहे. शाहू फुले आंबेडकरांचा विचार समाजात पोहोचवणाऱ्या माणसांसाठी आपण काय करतो याचा शासनानं विचार करावा. पवार म्हणाले, आंबेडकरी विचारांना डॉक्टर दाभोलकरांनी कृतीची जोड दिली. आपल्याकडे विज्ञानाची सृष्टी आली, मात्र दृष्टी आली नाही. समाजाला विज्ञानाची दृष्टी देण्याचं काम दाभोलकरांनी केलं आहे. त्यामुळे पालिकेने त्यांना पुरस्कार दिला आहे. मात्र पुरस्कार वितरण समारंभाला वेदनेची किनार आहे. पुरोगामी चळवळी संपत चालल्या असतानाच दाभोलकरांच्या हत्येमुळे पुरोगामी चळवळीचा चेहरा हरपला आहे. दाभोलकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे आव्हानात्मक काम हाती घेतलं होतं. मात्र त्यावर न थांबता त्यांनी जातीयवाद्यांच्या विरोधी संघर्ष केला. दाभोलकरांचा जात पंचायतीचा लढा महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला पुढे घेऊन जाणार आहे. अंधश्रद्धा विरुद्ध बुद्धिप्रामाण्यवाद अशी दाभोलकरांची लढाई होती. आठवले म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दाभोलकरांची चळवळ एकच होती. राज्य सरकारने उशिरा जादूटोणाविरोधी कायदा केला आहे. तो अगोदरच करण्याची गरज होती. आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्याची गरज असून विवाह करणाऱ्यांना सरकारी नोकरी आणि 5 लाख रुपये देण्याची गरज आहे. पावसाला अद्याप सुरुवात न झाल्याने शहरात 25 जून नंतर पुणेकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी पत्रकारांशी विविध विषयांवर चर्चा केली. तारखेपर्यंत आपल्याकडे म्हणावा असा पाऊस, जे मृग नक्षत्र आता पूर्ण संपत यायची वेळ आलेली आहे. पालखी आपल्याकडं निघालेली आहे. तरी देखील कुठंही कोकणात, मी काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात ह्याला होतो, चिपळूणला, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होतो, तिथंही पाऊस नाही. मी काल येताना कोयना त्या भागातून आलो, पाटण वगैरे. परंतु जो मॉन्सून ज्याला म्हणतो आपण, सुरुवातीचा पाऊस जो धोधो कोकणामध्ये पडतो तसा आजही तिथं नाही आहे. त्याच्यामुळे वेगळे एकतर मागं आपण ह्या सगळ्या संकटावर मुकाबला केला आणि राज्यातल्या शेतकऱ्यांना, जनतेला सावरण्याचा प्रयत्न केला. एक आहे, हवामान खात्याने सुरुवातीलाच सांगितलं की यंदा नेहमीच्यापेक्षा 95% पाऊस आहे. परंतु 95% जरी असला तरी आता आज मला काही अधिकारी सकाळी सांगत होते की जर असंच राहिलं, उद्याच्या 25 तारखेपर्यंत पाऊस नाही पडला तर पुण्यामध्ये देखील कदाचित पाणी कपात त्या ठिकाणी करावी लागेल. आपल्याकडे पाणी आहे 15 जुलैपर्यंत. 15 जुलैपर्यंत पुणेकरांना कमी पडेल अशा प्रकारची अजिबात काळजी करायचं कारण नाही. पण जर पाऊस लांबला तर मग काही खबरदारी घ्यावी लागते. तर त्याच्यामुळे सकाळी आम्ही चर्चा करत असताना 25 तारखेपर्यंत बघूया असं त्या ठिकाणी मी सुतोवाच अधिकाऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना केलेलं आहे. आत्ता पण आम्ही काही सहकाऱ्यांच्या बरोबर, पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या बरोबर बसतोय. त्याच्यात पण मी काही सूचना त्यांना करणार आहेत किंवा अशा प्रकारची परिस्थिती आहे. कारण शेवटी वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघर ह्या 4 धरणावरच तुमचं माझं पुणे शहराचं पाणी अवलंबून आहे. पण अजूनही धरणामध्ये येवा अजिबात आलेला नाही 22 तारखेपर्यंत. मागं कधीच असं घडलेलं नव्हतं. आपल्याकडे इकडं पाऊस नसला तरी वर कोकणामध्ये पाऊस चालू व्हायचा आणि त्याचे काही धरणाच्या कॅचमेंट एरियामध्ये पण पाऊस पडून पाणी यायचं. एकतर इथं पूर्ण बहुमत त्या ठिकाणी नाही आहे. आम्ही आणि काँग्रेस मिळून हे इथं महानगरपालिका त्या ठिकाणी चालवत असतो. आता ही महानगरपालिका चालवत असताना काही बाबतीमध्ये जे राज्य सरकारकडनं जे अधिकारी दिले जातात, IAS ऑफिसर, ते आम्ही मुख्यमंत्री चर्चा करून त्या ठिकाणी देतो. मागं पाठक होते, आता विकास देशमुख जे जिल्हाधिकारी म्हणून काम केलेलं आहे त्यांनाही जिल्ह्यातली माहिती असल्यामुळे आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे. वास्तविक
कुठल्याही ठिकाणी नुसत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करून चालत नसतं. अधिकाऱ्यांनी पण व्यवस्थित काम केलं पाहिजे. पदाधिकाऱ्यांनी नगरसेवकांनी पण त्यांच्याकडनं काम करून घेतलं पाहिजे. आता कधीकधी एखाद्या गोष्टीला जर नाही न्याय मिळाला तर लोकशाही पद्धतीनं आंदोलन सगळ्यांनाच करता येतं. तशा पद्धतीनं ते आंदोलन केलं. हा काँग्रेस पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. शेवटी आम्ही आघाडी सरकार त्या ठिकाणी चालवतो. ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री, त्या प्रकारे त्यांचा मुख्यमंत्री काँग्रेसने केलेला आहे. आता काँग्रेसच्या वरिष्ठांशीकडे जाऊन ते नेते मंडळी बोलतात, ते काय बोलतात त्याच्याबद्दल तेच जास्त अधिकारवाणीनं सांगू शकतील. मला त्याच्याबद्दलची काही माहिती नाही, कारण मी महाराष्ट्रातच आहे. नाही, ह्याच्यामध्ये राष्ट्रवादीचा दबाव असायचं काहीच कारण नाही ना. राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री कोण असावा हा जसा राष्ट्रवादीचा अधिकार आहे, तसा काँग्रेसचा मुख्यमंत्री कोण असावा, विधिमंडळाचा नेता कोण असावा हा काँग्रेसच्या हायकमांड आणि त्यांच्या आमदारांचा अधिकार आहे. मग मी पण अलीकडं म्हणजे काल टी व्हीमध्ये बातम्यामध्ये ते बघत होतो किंवा पेपरला वाचत होतो. वास्तविक आमचा त्याच्याशी काही दुरान्वय देखील संबंध येत नाही. पवार साहेबांनी जे काही वक्तव्य केलेले आहेत त्याच्याबद्दल, त्यांच्या वक्तव्याच्याबद्दल आम्हाला कोणाला बोलायचा अधिकार नाहीच आहे. ते आमच्या पक्षाचे हायकमांड आहेत, सर्वोच्च नेते आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, आणि त्याच्यामुळं त्यांनी त्यांचं म्हणणं पक्षाच्या संदर्भातलं सांगितलेलं. त्याच्याला काँग्रेसच्या वरिष्ठांमध्ये काही निर्णय झाला तर आम्हाला काही त्याच्यामध्ये सांगण्याचा काय अधिकार आहे? काँग्रेसचा हायकमांड त्याबद्दलचा निर्णय घेतं. वास्तविक त्यांनी अशी जर ज्यावेळेस चर्चा निर्माण होते त्यावेळेस वरिष्ठांनी सांगितलं पाहिजे की बाबा ह्या चर्चेला काही अर्थ नाही. आता आम्ही बघतो अनेक मंत्री दिल्लीमध्ये जातात, काँग्रेसचे अनेक आमदार दिल्लीमध्ये जातात, अनेक संघटनेचे मान्यवर दिल्लीमध्ये जातात. त्यावेळेस दिल्लीमध्ये जाऊन ते वरिष्ठांशी बोलतात आणि त्याच्यातनंच मग चर्चेला वाव त्या ठिकाणी मिळतो आणि मग अस्थिरता निर्माण होते. ज्यामध्ये चर्चा हे काही बाहेरना काय चर्चा आम्हाला ऐकायला मिळेल, तुमच्याकडनंच ती ऐकायला मिळते, तसं काही चर्चा नाही आहे. आम्ही त्याच्यामध्ये आग्रह पवारसाहेबांनी केला की हे मुद्दे तुम्ही आणि आमचे सगळेजण एकत्र बसा आणि त्याच्यातनं लवकर ते निकाली काढा. ते राज्याच्या जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. आता त्याच्यातले काही निर्णय आम्ही निकाली काढले. उदाहरणार्थ 10% लोकवर्गणी ग्रामीण भागामध्ये पाण्याच्या करता भरावी लागायची, तो निकाली निघाला. विजेमध्ये 50% सवलत शेतकऱ्यांना कृषी संजीवनी योजना द्यायची होती, तो निकाली निघाला. दारिद्र्यरेषेखालच्या लोकांना शेड्यूल ट्राईब शेड्यूल कास्टमध्ये आपण 1 लाख रुपये घरं बांधणीला द्यायचो, परंतु इतर समाजातली लोकं पण दारिद्र्यरेषेखालची, त्यांना कुठली अशा प्रकारची घर बांधणीची स्कीम नव्हती. त्याकरता 100 कोटी रुपयाची तरतूद करून तो आपण काढला. आता तुम्ही टोलच्याबद्दल म्हणाला, टोलच्यामध्ये साधारण 350 कोटी रुपये देऊन साधारण 44 टोल हे 1 जुलैपासून त्या ठिकाणी बंद करण्याचा निर्णय, आणि त्याचबरोबर टोलवर STला फ्री करण्याच्याबद्दलचा निर्णय, हे आपण निर्णय त्या ठिकाणी घेतले. आता टोलचं धोरणाच्या संदर्भामध्ये ह्या बाबी त्याच्यामध्ये वेगवेगळं प्रस्ताव त्या ठिकाणी आलेले आहेत. आता मी हेही पण सांगितलं की बाकीचे सगळे टोलच्या बद्दलचा जर काही निर्णय घ्यायचं झालं तर फायनान्शियली बर्डन किती. आता त्याच्यामध्ये टोल आपल्या राज्यामध्ये 3 संस्थांचे आहेत. कुणाकुणाचे? एक सार्वजनिक बांधकाम खात्याचे टोल आहेत, त्याच्यामध्ये रस्ते विकास महामंडळाचे टोल आहेत, आणि नॅशनल हायवे हे केंद्र सरकारच्या अखत्यारीतलं जे काम रस्त्यांचं चालतं पूर्ण देशामध्ये, त्यांचे एक टोल त्या ठिकाणी आहे. आणि त्याच्यामुळे ह्या 3 टोलच्या बद्दल 2 टोलच्या बाबतीतला निर्णय राज्य सरकार त्या ठिकाणी घेते. पहिल्या टप्प्यामध्ये तातडीनं 44 आपण माफ केलेले आहेत, बंद केलेले आहेत. आता बाकीच्या बद्दलची चर्चा त्या ठिकाणी चाललेली आहे. आणि केंद्राच्या बद्दल ज्यावेळेस गडकरी साहेबांची आम्ही भेट घेऊ त्यावेळेस त्यांनाही आम्ही सांगणार आहे की ह्याच्याबद्दल तुम्ही त्या ठिकाणी निर्णय घ्यावा. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड.
रेल्वे दरवाढ कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे. पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आले असताना आठवले पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी जादूटोणा विरोधी कायद्याविषयी आपले मत व्यक्त केले. आता एकतर आपण एनडीएचे घटक पक्ष असलो तरी सुद्धा रेल्वेची भाडेवाढ करण्यात आलेली आहे. आता हा रेल्वे भाडेवाढीचा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव पूर्वीची UPA सरकारचाच होता. तरीसुद्धा मग मला असं वाटतं की जी आश्वासन आपण इलेक्शनच्या काळामध्ये लोकांना दिली होती आणि महागाई कमी करणं किंवा भाडेवाढ न करणं अशा पद्धतीच्या भूमिकेमुळंच प्रचंड प्रमाणामध्ये देशभरातल्या मतदारांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. आणि त्यामुळे एका महिन्याभरामध्येच अचानकपणे 14% जास्त रेल्वेची भाडेवाढ होणं हे इथल्या लोकांवर अन्याय करणारच आहे. आणि त्यामुळं जरूर जरी आपण एनडीएचा घटक पक्ष असलो तरी सर्वसामान्य माणसाच्या खिशाला अशा पद्धतीचा भार देणे काही बरोबर नाही आहे. आणि त्यामुळे नक्की आपण जे नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री आहेत त्यानंतर जे रेल्वे मंत्री आहेत त्यांच्याशी चर्चा करून 7 जुलैपासून जे अधिवेशन सुरू होणार आहे तर त्या अधिवेशनाच्या वेळेला या भाड्यामध्ये हे भाडं कसं कमी होऊ शकेल या दृष्टिकोनातून नक्कीच माझ्या पक्षाच्या वतीनं नक्की आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि महायुतीच्या वतीनंही आपण केंद्राकडं भाडेवाढ कमी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. नाही आता एकतर असं आहे की जरी त्याच्यामधल्या काही जे अमेंडमेंट्स आहेत किंवा काही जे मुद्दे आहेत त्या मुद्द्याच्या संबंधात जरी मतभेद असले तरी मला असं वाटतं की आमच्या महायुतीमधल्या पक्षांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे. आणि नंतर ज्यावेळेला सरकार आमचं येईल त्यावेळेला आम्ही एकदम कायदा बदलू अशी भूमिका काही असणार नाही आहे. आणि जर अशी भूमिका जर घेतली तर त्यावेळेला नक्की माझं मत मी त्या ठिकाणी मांडेन. परंतु एकदा जो कायदा केलेला आहे महाराष्ट्र पुरोगामी आहे, प्रत्येकाला विचाराचं स्वातंत्र्य आहे आणि त्याच्यामध्ये कोणावर अन्याय होऊ नये अशा पद्धतीची भूमिका महायुतीच्या पक्षांची जर असेल तर त्याचा नक्की विचार केला जाईल. परंतु हा जो कायदा आहे हा कायदा अजिबात रद्द होणार नाही. जर अशा पद्धतीची वेळ आली तर नक्की मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने त्याचा विरोध करेन. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. रक्तपेढ्यांकडून करण्यात आलेल्या भाववाढीच्या विरोधात रक्तदान क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटनांनी हायकोर्टात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. रक्तपेढ्यांकडून करण्यात आलेल्या भाववाढीच्या विरोधात एकत्र येऊन या प्रश्नावर दाद मागण्यासाठी हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्याचा निर्णय रक्तदानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संघटनांनी घेतला आहे. रक्तपेढ्यांकडून रक्ताच्या पिशव्यांची वाढीव दराने होत असणाऱ्या विक्रीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे रक्तदान शिबिरांचे आयोजन करायचे का यावर संघटनांना विचार करावा लागणार असल्याचं महेश लडकत यांनी स्पष्ट केलं. रक्ताच्या पिशवीच्या भाववाढीच्या संदर्भात लवकरच शहरातील सर्व सामाजिक संघटनांच्या बैठकीचं आयोजन करण्यात येणार असून त्यामध्ये आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे. रक्तपेढ्यांकडून करण्यात आलेल्या भाववाढीच्या विरोधात लवकरच मोर्चा काढण्यात येणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदने देण्यात येणार असल्याचं रक्तहितवर्धिनी संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर शिंदे यांनी सांगितलं. प्रत्येक रक्तपेढी अनुदानितच असते. याखेरीज समाजातून रक्तपेढ्यांना खासगी स्तरावर देणग्या आणि मदत मोठ्या प्रमाणात मिळत असते. त्यामुळे त्याचे सेवामूल्य समान असायला हवे. रक्तदान शिबिराचे आयोजन कोणतीही आमिषे दाखवून न घेता ती स्वेच्छेने आणि देशभक्तीच्या माध्यमातून घेण्यात यावी. रक्तदान शिबिराच्या ठिकाणी योग्य प्रकारची वैद्यकीय व्यवस्था ठेवण्यात यावी असं शिंदे यांनी स्पष्ट केलं. 5 वर्षांपूर्वी पुण्यात 22 रक्तपेढ्या होत्या. ही संख्या आता 30 आहे. रक्तपेढी चालवणे कठीण आहे तर ही संख्या वाढली कशी असा सवाल डॉक्टर अशोक काळे यांनी उपस्थित केला. काही हॉस्पिटलमध्ये रक्तपेढ्या त्यांच्याकडे रक्ताचा साठा उपलब्ध नसल्यास वरिष्ठ रक्तपेढीतून रक्त आणावे अशी मागणी केली जाते.
मात्र रुग्णाचे नातेवाईक ज्या रक्तपेढीतून रक्त आणतील ते हॉस्पिटलने स्वीकारावे अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली. एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.